मुझे नहीं आता, इसको बहुत अच्छी तरह आता है, मास्टर है मास्टर। जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आज मी तुम्हाला माइट या ऑक्झिलरी वर्ब बद्दल शिकवणार। ओके, तर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद। ओके, तर माइटचा यूज कुठे केला जातो मित्रांनो? माइटचा यूज एखादी शक्यता म्हणजे एखादी स्मॉल पॉसिबिलिटीज, कमीत कमी ओके मिनिमम जे पॉसिबिलिटीज आहे तुमची ते पॉसिबिलिटीज व्यक्त करण्यासाठी एखादी क्रिया आहे, कमीत कमी क्रिया आहे, एखादी कमीत कमी काम असेल त्या कामाला व्यक्त करण्यासाठी, त्या कामाला एक्सप्रेस करण्यासाठी माइट या ऑक्झिलरी वर्बचा यूज केला जातो। ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, माइट जेव्हा तुम्ही यूज कराल एखाद्यासोबत बोलते वेळेस किंवा माइट रिलेटेड सेंटेन्स मेकिंग करते वेळेस, तर त्यासोबत तुम्हाला क्रियापदाचे पहिले रूप घ्यावे लागेल। ओके, जो वर्ब आहे तुमचा, जो वर्ब आहे त्याचं तुम्हाला काय घ्यावं लागेल? पहिले रूप V1 घ्यावा लागेल। ओके, तर मित्रांनो याला समजण्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते 1 by 1 सेंटेन्सेस, म्हणजे तुम्हाला इझिली ते समजणार। ओके, तर चला बघा क्वेश्चन नंबर 1। ओके, तो क्वेश्चन नंबर आहे, तो कदाचित भुकेला असेल, तो कदाचित भुकेला असेल। ही माइट बी हंग्री, ही माइट बी हंग्री, तो कदाचित भुकेला असेल। क्वेश्चन नंबर 2 बघा मित्रांनो, त्याला याबद्दल काही माहिती असू शकते, त्याला याबद्दल काही माहिती असू शकते। ही माइट हॅव सम नॉलेज, ही माइट हॅव सम नॉलेज अबाउट धीज, म्हणजे आपण म्हणत असतो मित्रांनो, म्हणजे एखादी सब्जेक्ट असेल किंवा एखादी कोणती गोष्ट असेल त्याबद्दल आपल्याला, म्हणजे एखादी आपला फ्रेंड असेल, आपण त्याला म्हणत असतो, तिसऱ्या फ्रेंड सोबत डिस्कस करत असतो मित्रांनो, त्याला याबद्दल काहीतरी माहिती असू शकते, थोडंफार तरी काहीतरी माहिती असू शकते। ओके, म्हणजे कमीत कमी शक्यता म्हणजे थोडंफार तर त्याला याबद्दल माहिती असेल, याबद्दल आपण बोलत असतो ना मित्रांनो एखाद्यासोबत, तर त्याच प्रकारे यामध्ये सुद्धा माइटचा यूज केला आहे। ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, क्वेश्चन नंबर 3 बघा, मला वेळ मिळाला तर मी तिथे जाऊ शकतो, मला वेळ मिळाला तर मी तिथे जाऊ शकतो। वेळ मिळाला तर मित्रांनो आपण म्हणतो कमी शक्यता, म्हणजे आपण म्हणतो ना कधी कधी तुम्ही पण म्हणता बे मला जर वेळ मिळत तेव्हाच आहे, तुमचा जर मित्र म्हणते चल बे यार आपण फिरून येऊ, चल ना बे आपण घुमून येऊ, फिरून येऊ, का नाही, आपली विदर्भ स्टाईल आहे मित्रांनो, मला तुला असं नाही, मले तुले, चल ना बे पोट्टे हो, चल ना बे पोट्टे, असं तसं म्हणतो ना आपण आपल्या गावाकडे म्हणत असतो मित्र, त्याच प्रकारे हे सुद्धा सेंटेन्स आहे, मला वेळ मिळाला तर मी तिथे जाऊ शकतो। ओके, आय माइट go there, I might go there if I get time, I might go there if I get time, मला जर वेळ मिळेल तेव्हा मी जाऊ शकतो तिथे। ओके ना, असंच हे सेंटेन्स आहे। ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, तो इथे येणं शक्य आहे, तो इथे येणं शक्य आहे। ओके, तर आपल्याला ही माइट कम हिअर, ही माइट कम हिअर। ओके, म्हणजे असं पण म्हणू शकतो यू माइट कम हिअर, यू माइट कम हिअर, तू इथे येणं शक्य आहे, तू इथे येणं शक्य आहे, किंवा तो इथे येणं शक्य आहे। ओके, ही यूज केला म्हणून तो, यू जर यूज केला असतं तर तू। ओके, कारण की इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो, तू इथे येणं शक्य आहे, कारण की तुझं घर, तुझं गाव जवळच आहे, मग तू इथे लवकर यायचं, आपण म्हणतो ना चला आपण फिरायला जाऊ, आई मला पोहायला जायचं आहे, जाऊ दे ना, असं लास्ट व्हिडिओ मध्ये एक डायलॉग आहे, एक गाणं आहे मित्रांनो। ओके, सो मला वाटतं मित्रांनो इट इज जोकिंग आणि तुम्हाला हे समजलं असेल, कारण की हा सिंपल टॉपिक आहे, यामध्ये काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला विचारू शकता। ओके, तर मित्रांनो चला नेक्स्ट वाला स्लाइड कडे आपण वळूयात। ओके, वळूया म्हणजे जाऊया मित्रांनो, वळूया ना जाऊया। ओके, चला बे, जास्त तुम्ही काही लक्ष द्या नको इकडं, लवकर घ्या, कारण की तुमची एक्झामिनेशन येणार आहे, म्हणून एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार मी तुम्हाला शिकवत आहो। ओके, तर या ठिकाणी बघा मित्रांनो, मी हॅव आणि माइट हॅव, हो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट। तर आपण या ठिकाणी माइट आहे, तर माइट मध्ये आपण काय केलेलं आहे, क्रियापदाचे पहिले रूप घेतलेलं आहे। ओके नाही, आणि या ठिकाणी मी हॅव आणि माइट हॅव या ठिकाणी क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला घ्यायचे आहे। ओके, तर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी लक्ष द्या। ओके नाही, तर मित्रांनो एखादी क्रिया, एखादी ऍक्शन आहे, ते ऍक्शन झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी आपण मी हॅव आणि माइट हॅव चा यूज करतो। ओके, तर क्वेश्चन याला समजण्यासाठी क्वेश्चन नंबर 1 बघा मित्रांनो, मला वाटतं
मला वाटतं त्याने हे केलं असावं, मला वाटतं त्याने हे केलं असावं, मला माहित. थिंक ही माइट हॅव. बघा या ठिकाणी माइट हॅवचा यूज केलेला आहे आणि जो डन आहे डूचं थर्ड फॉर्म घेतलेला आहे, म्हणजे तिसरं रूप घेतलेलं आहे. ओके नाही, क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे. ओके, तर मित्रांनो मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. तर चला बघूया सेकंड नंबरचा क्वेश्चन. मी कदाचित चुकलो असेल, मी कदाचित चुकलो असेल. I may have been wrong. I may have been wrong. ओके मित्रांनो, I may have been wrong. तर या ठिकाणी I may have been चा यूज केलेला आहे. ओके, तर या ठिकाणी माइट हॅवचं सेंटेन्स बघितलं आणि या ठिकाणी आपण मे हॅवचं सेंटेन्स बघितलं. ओके, तर दोन्ही डाऊट, तुमचे जे दोन्ही डाऊट आहेत दोन्ही पण क्लॅरिटी आहे, इथे तुमचं काय क्लॅरिफिकेशन झालेलं आहे. ओके, त्या ठिकाणी 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो 3 नंबरचा क्वेश्चन इथे दिलेला आहे. ओके, त्या ठिकाणी स्पेस कमी होती, तो तिथे आतापर्यंत पोहोचला असण्याची शक्यता आहे किंवा पोहोचलेला असू शकतो. तर या ठिकाणी बघा मित्रांनो माइट हॅवचा कसा यूज केलेला आहे. ही माइट हॅव रिच देअर बाय नाऊ. ही माइट हॅव रिच्ड देअर बाय नाऊ. ओके, तर या ठिकाणी बघा माइट हॅवचा यूज केलेला आहे आणि जो रिच आहे रिचचा आपण थर्ड फॉर्म इथे घेतलेला आहे. ओके मित्रांनो, मला वाटते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर क्वेश्चन नंबर 4 बघा. त्याने तुझा पत्ता विसरलेला असण्याची शक्यता आहे. एखादी गोष्ट आपण विसरत असतो की नाही, तर त्याने तुझा पत्ता विसरलेला असण्याची शक्यता आहे. ही माइट हॅव फॉरगॉटन युअर ॲड्रेस. ही माइट हॅव फॉरगॉटन युअर ॲड्रेस. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. माझी पिशवी कोणी चोरली असेल. माझी पिशवी कोणी चोरली असेल आपण असं म्हणतो ना, एखाद्या ट्रॅव्हलिंगमध्ये जात असतो, ट्रॅव्हलिंग करत असतो तेव्हा तुमची जर पिशवी किंवा तुमचं पॉकेट चोरलं असेल तर आपण म्हणत असतो अभि माझं पॉकेट चोरलं, माझं पॉकेट कोणी चोरलं असेल. एखादी मुलगी, अगं माझं पर्स कोणी चोरलं ग, मला दिसत नाही. अगं माझं पर्स कोणी चोरलं ग, मला दिसत नाही. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण करत असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 बघा. त्याने काय केलं असण्याची शक्यता आहे. त्याने काय केलं असण्याची शक्यता आहे. व्हॉट माइट ही हॅव डन. व्हॉट माइट ही हॅव डन. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघा. बस सुटली असण्याची शक्यता आहे. बस सुटली असण्याची शक्यता आहे किंवा बस सुटली असेल अशी शक्यता आहे किंवा कदाचित बस सुटली असेल अशी शक्यता आहे. तर मित्रांनो द बस मे हॅव लेफ्ट. द बस मे हॅव लेफ्ट किंवा द बस माइट हॅव लेफ्ट. ओके, तर या ठिकाणी मे हॅव आणि माइट हॅव दोघांचा आपण यूज केलेला आहे आणि तुम्हाला हे समजलं असेल. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर मित्रांनो माझा हा जो व्हिडिओ आहे, हा क्लास तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. तर